की एक 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जरी बघितलं तरी टॅलेंटला एवढा वाव नव्हता. आता OTTमुळे सिरियलमुळे खूप खूप वेब सिरीज याच्यामुळे कितीतरी लोकांना त्यांच्या कला गुणांना इतका छान वाव मिळतोय. कितीतरी जण नावारूपाला आले. त्यामुळे ते एक यशच म्हणायला पाहिजे. पण काय होतं तुम्हाला सांगू का मी, गंमत काय झाली आहे, उठसूट उठतो की ॲक्टर होतोय. खरं सांगते तुम्हाला, त्यामुळे ना पेमेंट कमी व्हायला लागलं. म्हणजे जे तुम्हाला मंथली समजा काय मिळत असेल ते निम्म्या पेमेंटवर आले. परत कोऑर्डिनेटर थ्रू गेलं की अजूनच कमी मिळतं. अशामुळे ना लोक आता कंटाळतात. आता ज्यांना काम हवं आहे ते व्हॉटेवर कुठल्याही ह्याला काम करायला तयार होतात. त्यामुळे कधी कधी असं होतं ना की नाही, एवढ्या पैशात मी नाही काम करणार. आता परवाच एक मला वेबसिरीजचं काम होतं आणि ते झालं, माझं सगळं झालं, पेमेंट ठरलं, सगळं ओके झालं. आदल्या दिवशी रात्री फोन आला की उद्या तुम्ही मॅडम येत आहे ना. म्हटलं हो. येताना तुम्ही तुमचे कॉस्च्यूम आणा. म्हटलं सॉरी, मी कॉस्च्यूम नाही कॅरी करणार. कारण तुम्हाला दरवेळेला रोज जर का मी ती OTT व्हायला असल्यानंतर साधारण 50-60 एपिसोडची हे असेल तर मी दरवेळेला माझं कॅरी करायचे का? नाही करणार ना. ते तुमचं काम आहे. कॉस्ट्यूम डिझायनर कशासाठी असतो? नाही, ते कॉस्ट कटिंग. हां, त्यांचं कॉस्ट कटिंग असतं. पण म्हणून तुम्ही सफर होता. पण मी नाही गेले तर दुसरी गेलीच ना. ती कुठून आणणार एवढे 50 कपडे? तिचं ती मॅनेज करणार. पण त्यांना चालणार आहे. सप्लाय जास्त आहे त्यामुळे डिमांड. हां, मग त्यामुळे म्हणतात ना की खूप लोक आहेत. पूर्वीच्या आठवत असेल तुम्हाला तर एक हिरोईन, म्हणजे आता तुम्ही कुणीही घ्या, हेमा मालिनी घ्या, किती पिक्चर करायचे? कमीत कमी 60, 70, 80, 90, 100 पिक्चरपर्यंत त्यांची एक हिरोईन करायची काम. वैजंतीमाला, वैदा रैमान, ह्या काळातलं मी सांगते, मुमताज. आता तुम्हाला दिसतात असे? नाही दिसत. म्हणजे हिरोईन चांगली जरी असली ना तरी लोक तिला नाही बघू शकत. 10 पिक्चरमध्ये नाही बघू शकत. हार्डली 2 किंवा 3 पिक्चर. लीडची सुद्धा हिरोईन हार्डली 2, 3, 4 सिरियल. त्याच्यानंतर तिचं आयुष्य संपलं. हिंदीमध्ये कुठल्या मोठ्या कलाकाराबरोबर काम केलंय? तारक मेहता का उलटा चष्मा, सगळे लोक अतिशय चांगले होते. दयाबेनपासून सगळे त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. आणि छान, म्हणजे त्या लोकांनी हे केला होता. म्हणजे त्यावेळेला रोल माझा पण तो भाजीवालीचाच होता ॲक्च्युली. पण तरीसुद्धा बरेच वेळा मी काम केलं, चांगलं काम झालं. तर हिंदीमध्ये तसं म्हणजे आहे काम केलेलं. इवन एक केरी नावाची सिरियल केली होती. तर त्यामध्ये पण चांगले हिंदीतले कलाकार होते. आणखीन एक माझी खरी खूप सिरियल चांगली येणारी होती सिद्धार्थबद्दल. पण ते पैशाकडनं काहीतरी प्रॉब्लेम झाला. तेही माझे पैसे बुडलेच म्हणा. पण त्यामुळे मग ते अर्धवटच झालं. त्याच्यात मला म्हणजे मेंटली डिस्टर्ब असणारी आईने खून केलेला असतो आणि ती डिस्टर्ब झाली आहे. पण मुलाच्या चांगल्यासाठी ती हे करते आणि ती आता वेड लागला आहे तिला. असं अजूनही, म्हणजे इतके वर्ष तो मुलगा मोठा होऊन पोलीस इन्स्पेक्टर होतो तरी ती असं समजत असते की माझं बाळ अजून लहानच आहे. आणि असा तो सगळा रोल होता आणि ते सगळं मला असं ते मला खूप मजा येत होती. म्हणजे ती झाली असती ना तर मला असं वाटत होतं की माझं एक ड्रीम होतं की हा रोल मला करायचा होता. चॅलेंजिंग होता आणि खूप छान काम चाललं, पण खूप छान होतं. पण ते काही लोकांनी म्हणजे पैशाच्यामुळे ते बंद पडतं, असं पण होतं. त्यामुळे बंद पडलं, त्याचे पैसेही बुडाले, ते पण गेलं असं. त्यामुळे ते असं काही हे नाही आहे, अनप्रेडिक्टेबल आहे ते सगळं. पण मग आता ह्या म्हणजे OTTमध्ये म्हणा, सिरियल्समध्ये किंवा की आपण बघतो ना की ज्या फिमेल्स असतात, स्त्रियांना आणि जेंट्सपेक्षा कमी मिळतात का पैसे त्याच रोलसाठी? नाही असं डिस्पॅरिटी नसते? नाही अशी नाही. ॲक्च्युली तुम्ही किती फेमस आहात त्याच्यावर तुमचे पैसे ठरवले जातात. आता तुमचा रोल काय पद्धतीचा आहे, केवढा आहे, किती मोठा आहे, किती दिवस चालणार आहे, ह्याच्यावर पण असतं. आता काही लोक काय म्हणतात, समजा माझे 100 दिवस भरणार आहेत आणि मला भले कमी पेमेंट दिलं तर 100 दिवसाचं पेमेंट मिळणार आहे. मग काही लोक म्हणतात मी 10 दिवस काम करणार आहे, मग 10 दिवसासाठी मला एवढे असं होऊ शकतं. म्हणजे ते तुमच्या मनावर आहे शेवटी, अप्स अँड डाऊन्स. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच जणांना हल्ली एक हौस असते, आवड असते. कारण ते काय होतं की कलाकार अक्षरशः तुमच्या म्हणतात तसं लिव्हिंग रूममध्ये असतात ना. भरपूर प्रसिद्धी मिळते,
पैसा पण थोडेफार मिळतो एक्झॅक्टली. आणि त्यामुळे बऱ्याच जणांना या क्षेत्रात यायचं असतं. तर त्यांना तू काय सांगशील की म्हणजे कसं स्वतःला शिकवावं, कसं कोणती काळजी घ्यावी, स्वतःला कसं सतत तुम्ही प्रोग्रेस कसा करत राहाल, विशेषतः मुलींना? हां, ॲक्च्युली मी नवीन येणाऱ्या मुलींना हे सांगेन, की कुठलंही काम छोटं आणि मोठं काम कुठलंही असू दे ते चांगलंच असतं. एक समजा ₹5,000 काम आहे आणि एक ₹500 म्हणजे असं एक उदाहरण देते. पण ₹500 काम तुम्हाला बरंच काही देऊन जातं आणि ₹5,000 मिळाले तरी ते काम तुम्हाला काहीही व्हॅल्यू देत नाही. असं पण असतं. तर काम कुठलंही करायची तयारी असायला हवी. तुम्ही तुमची लक्ष्मण रेषा आखायला हवी. सर्वात महत्त्वाचं ते आहे, ती तुम्ही लक्ष्मण रेषा आखा, की मला ह्याच्या पुढे जायचं नाही आहे. कारण काय होतं एकदा पैसा मिळायला लागला, की या मुलींचा प्रॉब्लेम काय होतो, आज मी हा ड्रेस घातला आहे, उद्या मी हाच ड्रेस घालून जाणार नाही. मला हाच परफ्यूम हवा, माझं हेच सगळं मेकअपचं सामान हवं आणि ह्या सगळ्या आपल्याला लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेला आपल्याकडे काम नसतं, तेव्हा मग बाकीच्या गोष्टी कराव्याशा वाटायला लागतात कारण ह्या प्रायोरिटीज पूर्ण करण्यासाठी. तर तसं करू नका. मी तुम्हाला सांगते माझ्या सासूबाईंचं वय 82 वर्ष होतं. त्यांचं वजन 26 किलो होतं. त्यांना बरं नसायचं. किती वर्षानुवर्ष त्या आजारी होत्या. मी घरात सगळं करून जायची आणि इव्हन त्यांना ज्यावेळेला झेपत नव्हतं तेव्हा मी एनिमा द्यायला घरात शिकले. माझी एक मैत्रीण होती, ती धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये काम करायची. तिच्याकडनं मी शिकले आणि त्यांना मी घरात द्यायची कारण 4थ्या मजल्यावर आम्ही राहायचो. त्यांना हॉस्पिटलला दरवेळेला नेणं कठीणच होतं आणि त्यावेळेला मी शिकले तर सासूबाई रडायच्या, की "अनघा तू एक ॲक्टर आहेस, तुला लोकं एवढं मान देतात." म्हटलं असेल, पण घरात मी तुमची सून आहे, तुमच्या मुलाची मी बायको आहे आणि तुमच्या नातींची मी आई आहे, हे मी कधीही विसरणार नाही. हे मुलींनी जर का लक्षात ठेवलं ना, पुढच्या मुलींनी, की आपण आपले पण विसरू नका. तुम्ही कुठे आहात? ठीक आहे, ₹1000 सुद्धा भागवता आलं पाहिजे आणि लाखात सुद्धा भागवता आलं पाहिजे आणि हीच खरी बाईची की बाईने तसं मी तुम्हाला सांगते, मी महाड कॉलेजला होते. आता मला वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येतं आहे. ₹1.50 प्लेट बटाटा वडा होता. ₹1.50 प्लेट. घाणेकर म्हणून आमच्या कॉलेजचे हे होते. खिशात पैसे नसायचे हो आमच्या. ₹1.50 प्लेट बटाटा वडासुद्धा खायला पैसे नव्हते. उद्या मैत्रिणींनी नेलं तर आज नेलं एकीने, दुसरीने उद्या नेलं, तिसरीने नेलं तिसऱ्या दिवशी, तर 4थ्या दिवशी मला त्या तिघींना तर द्यायलाच हवं. माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी सांगायची नाही, मी नाही येत. आम्हाला परवडायचं नाही. त्याच कॉलेजला मी सेलिब्रिटी म्हणून गेले. म्हणजे आज तुम्ही कुठूनही माझं म्हणणं तुम्हाला ना तुमच्या अंगात हिंमत आणि कला असायला हवी. रूप रंग काही गरजेचं नाही आहे. दिसायला चांगलंच असायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला मेहनत करण्याची तयारी आणि सच्चाई हवी. तुमचे ॲथिक्स सोडू नका, काम येणार. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.